विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी डॉक्टर शैलजा भारतराव बरुरे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत थॉमस हॉब्स यांच्याविषयी आज जाणून घेणार आहोत। हॉब्स हा इंग्लंडचा रहिवासी होता आणि हॉब्सवरती मॅकियावेलीचा खूप मोठा प्रभाव होता। मॅकियावेलीने जे मानवी स्वभावाचं वर्णन केलेलं होतं आणि मानवी स्वभावाचा राजकारणामध्ये वापर करून घेण्याविषयी सुचवलेलं होतं, अगदी त्याचा प्रभावच म्हणायला हरकत नाही। परंतु हॉब्सने सुद्धा मानवी स्वभावाचं वर्णन, निसर्गावस्थेचं वर्णन करून सामाजिक करार सिद्धांताची मांडणी केलेली आहे। आपल्याला माहीत आहे की राज्यशास्त्रामध्ये राज्याची निर्मिती कशी झाली हे सांगणारे सिद्धांत आहेत। पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे दैवी सिद्धांत, ज्याला ईश्वरी सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं। या सिद्धांतानुसार राज्य हे ईश्वराने निर्माण केलेले आहे। राजाच्या आज्ञांचं पालन करणे म्हणजे पुण्य, राजांच्या आज्ञाचं पालन न करणे म्हणजे पाप असं म्हटलं जातं। ईश्वरी सिद्धांताचा राज्यशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान जर काय असेल तर यामुळे लोकांना आज्ञापालन करायची सवय लागली। हे ईश्वरी सिद्धांत हा आपल्याला तर्काच्या आधारे किंवा बुद्धिप्रामाण्याच्या आधारे आपल्याला पटू शकत नाही। परंतु थॉमस हॉब्स, लॉक आणि रुसो या विचारवंतांनी मात्र राज्य हे सामाजिक कराराद्वारे निर्माण झालेले आहे। मानवाने एकत्र येऊन आपापसामध्ये करार करून राज्याची निर्मिती केली आहे असे वर्णन करणारे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत। त्यामध्ये हॉबचा लेविएथान नावाचा ग्रंथ आहे। हॉबच्या राजकीय विचारांकडे किंवा त्याच्या सामाजिक करार सिद्धांताच्या पूर्वी आपण हॉबच्या संदर्भामध्ये त्याची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे। हॉबचा ज्याकाळी इंग्लंडमध्ये जन्म झाला त्यानंतर 1640 ते 1688 या दरम्यान हॉबच्या काळामध्ये नागरी युद्धाला सुरुवात झालेली होती। इंग्लंडमध्ये लोकशाही असताना सुद्धा राजा श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ, अर्थातच राजेशाही श्रेष्ठ की लोकशाही श्रेष्ठ असा वाद निर्माण झालेला होता आणि हॉब्सने अनियंत्रित किंवा अमर्याद राजेशाहीचा पुरस्कार करण्यासाठी लेविएथान नावाच्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। हा हॉब्स लहानपणापासूनच अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारा विचारवंत होता। वयाच्या 14व्या वर्षीच त्याने लॅटिन आणि ग्रीक भाषेतील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचं भाषांतर करायला सुरुवात केलेली होती। या हॉब्सचा जन्म 5 एप्रिल 1588 रोजी झालेला होता। त्याला एकूण 92 वर्षाचं आयुष्य लाभलं। हॉब्सने 39 ग्रंथ लिहिल्याची नोंद आहे। त्यामध्येही महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून लेविएथान, एलिमेंट ऑफ लॉ, डी कार्पोरे या ग्रंथांचा उल्लेख केला जातो। राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून लेविएथान या ग्रंथाविषयी आपण जाणून घेऊया। लेविएथान याचा अर्थ मोठा मासा। आपण पाहतो की पाण्यामध्ये ज्याप्रमाणे मोठा मासा लहान माशांचं किंवा जलचरांचं सेवन करून स्वतः जिवंत राहतो, त्याप्रमाणे समाजामध्ये सुद्धा शक्तिशाली किंवा सामर्थ्यशाली व्यक्ती छोट्या छोट्या लोकांवरती नियंत्रण ठेवून किंवा त्यांना वर्चस्वाखाली ठेवून त्यांच्याकडून सेवेची आणि सक्तीची कामं करून जिवंत राहत असतात। म्हणजेच हॉब्सला मत्स्य न्याय सिद्धांताचं समर्थन करायचं होतं किंवा इंग्लंडमध्ये उद्भवलेली जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमधून हॉब्सने मार्ग काढण्यासाठी अमर्याद राजेशाहीचा पुरस्कार केलेला आहे। यासाठी हॉब्सने निसर्गावस्था, मानवी स्वभावाचं वर्णन आणि सामाजिक करार सिद्धांताची मांडणी केलेली आहे। हॉब्सला राजेशाहीचे हात बळकट करायचे होते नव्हे, त्याचा नाराच होता चला राजसत्तेचे हात बळकट करूया। त्याला त्याच्या लेविएथानमधून असं सांगायचं होतं की निसर्ग अवस्थेतला माणूस हा अज्ञानी होता, निरक्षर होता, चंचल होता, स्वार्थी होता, तरी सुद्धा त्या काळामध्ये त्याने भयावर मात करण्यासाठी, त्या काळातील अराजकता संपवण्यासाठी एकत्र येऊन स्वतःचे स्वातंत्र्य आणि अधिकार सार्वभौम व्यक्ती किंवा गटाकडे सोपवले आणि शांतता व सुव्यवस्थेचा पुरस्कार केला।
मग आत्ता तर म्हणजे 17व्या शतकामध्ये जेव्हा की इंग्लंडमधल्या सर्व लोकांना लोकशाही जीवन प्रणाली आणि लोकशाही शासन पद्धतीचा परिचय झालेला आहे, परंतु लोकशाहीमध्ये काही दोष आणि त्रुटी निर्माण झालेल्या होत्या. अकार्यक्षमता वाढलेली होती, भ्रष्टाचार वाढलेला होता, लालफितशाही होती, दप्तर दिरंगाई होती आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी किंवा सततचं युद्ध आणि भय यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हॉब्सने पण सामाजिक करार सिद्धांताचा उदाहरणाचा मार्ग दाखवत लोकांनी अमर्याद राजेशाही किंवा राजसत्तेला समर्थन द्यावं यासाठी एकूण ही मांडणी केलेली आहे. मी आता हॉब्सच्या निसर्ग अवस्थेचं वर्णन आपल्यासमोर करणार आहे. हॉब्स असं म्हणतो की निसर्ग अवस्था म्हणजे समाज अस्तित्वात येण्यापूर्वीची अवस्था किंवा राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीची अवस्था. मुळामध्ये निसर्ग अवस्था म्हणजे राज्यपूर्व अवस्था असं म्हटलं जातं, परंतु हॉब्सने राज्य आणि समाज याच्यामध्ये भेदभावच केलेला नाही. त्यामुळे हॉब्स असं म्हणतो की समाज अस्तित्वात येण्यापूर्वीची अवस्था म्हणजे निसर्गावस्था. ही निसर्गावस्था म्हणजे तिथे अराजकता होती, अशांतता होती, गोंधळ होता, संघर्ष होता आणि तिथे हिंसेचा पुरस्कार केला जात होता. मानवी जीवनातला हा एक अंधार युग किंवा काळा टप्पा आहे असं सुद्धा हॉब्स मानतो. इथे कोणत्याही प्रकारचे सत्य असत्य, योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक असे कोणत्याही प्रकारचे निकष नव्हते आणि विशेषतः माणूस स्वतःच्या सामर्थ्यावरती निर्णय घेत होता, स्वबळाचा वापर करून निर्णय घेत होता. बळी तो कानपिळी असा न्याय तिथे होता. तिथे मानवी जीवनाचा किंवा व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणारी कुठलीही नियम करणारी म्हणजेच कायदे व्यवस्था अस्तित्वात नव्हती. याशिवाय कायदे म्हणजे नियमच नव्हते, कायदे नव्हते, त्यामुळं अंमलबजावणीचा सुद्धा प्रश्न नव्हता. लोकांच्या वर्तनावरती कुणाचाही निर्बंध नव्हता किंवा संदिग्धता संघर्ष निर्माण झाल्यानंतर तिथे न्यायासाठी किंवा परस्पर कलह संघर्ष मिटवण्यासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था नव्हती. म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नव्हतं. बळी तो कानपिळी हा न्याय तिथे होता. लोक केवळ शारीरिक सामर्थ्याच्या आधारे एक दुसऱ्यांची स्पर्धा करायचे. महत्त्वाकांक्षांमुळे त्यांच्यामध्ये हिंसा निर्माण व्हायची, कलह निर्माण व्हायचे. एकूणच सगळी ही जी निसर्ग अवस्था होती ती अराजकाची परिस्थिती होती आणि त्याला कारणीभूत होतं की मानवी स्वभाव. हॉब्सने लेविएथॉनमध्ये मानवी स्वभावाचं पण वर्णन केलेलं आहे. हॉब्सच्या मते माणूस हा चंचल होता, अज्ञानी होता, तो स्वार्थी होता, लोभी होता, क्रूर होता, दुष्ट होता, तो आत्मकेंद्री होता. त्याला सतत स्वतःच्या जीवाची भीती होती. माणूस भित्रा पण होता. आणि हॉब्स असं सांगतो की माणसाला भय आणि प्रेम या दोनच केवळ प्रेरणा होत्या. माणसाला स्वतःच्या जीवाचं संरक्षण करणं आणि त्या काळी म्हणजे निसर्गावस्थेमध्ये जी काही संपत्ती किंवा जी काही त्याची साधनं असतील त्यांचं संरक्षण करण्याची भीती होती. या दोनच फक्त प्रेरणा होत्या आणि म्हणून मानवाने एकत्र येऊन सामाजिक करार केला असं म्हटलं आहे. निसर्ग अवस्थेमध्ये 3 कारणांनी परस्परांमध्ये संघर्ष होता. एकतर प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल अविश्वास वाटायचा, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यासोबत सतत संघर्ष करायची, कलह करायची आणि याशिवाय त्या काळी असणारं जे काही वैभव असेल किंवा वर्चस्व असेल ते मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण झालेल्या होत्या. या 3 कारणांमुळे निसर्ग अवस्था ही कलहाची अवस्था होती, संघर्षाची अवस्था होती. तिथे चोरी करणे, खून करणे, रक्तपात करणे हे शिष्टाचार समजले जात होते. त्यामुळं अशांतता आणि अराजकता होती. मग हॉब्सच्या मते यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवन जगण्याचा अधिकार फक्त स्वतःकडे ठेवला आणि बाकीचे इतर जे कोणते अधिकार आणि स्वातंत्र्य होते त्यांचा त्याग केला आणि त्यातून एक सार्वभौमत्वाची निर्मिती केली. मग हा सार्वभौम व्यक्ती किंवा व्यक्तिगट असू शकतो. अशा पद्धतीने हॉब्सने निसर्ग अवस्थेचं आणि मानवी स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. यानंतर आपण हॉब्सच्या सामाजिक कराराची पार्श्वभूमी, त्याची वैशिष्ट्य आणि त्याच्यातील दोष हे पाहणार आहोत. सामाजिक करार अस्तित्वात येण्यापूर्वी माणूस भटक्या अवस्थेमध्ये फिरत होता, अनिर्बंध स्वरूपाचे स्वातंत्र्य आणि अधिकार उपभोगत होता. कलह आणि संघर्ष यामुळे भीती निर्माण झालेली होती. भीती आणि संघर्षापासून मुक्ती मिळवण्यासाठी मानवाने एकत्र येऊन सामाजिक करार केलेला आहे. काही आपले अधिकार हे व्यक्ती आणि व्यक्तिगटाला दिलेले आहेत, परंतु कोणत्या स्वरूपाचे अधिकार होते
आणि स्वातंत्र्य होते याचा स्पष्ट असा उल्लेख नाही. जीवन जगण्याचा अधिकार फक्त मानवाने स्वतःकडे ठेवला. या सामाजिक कराराची वैशिष्ट्ये ही आहेत की हॉब्सने राज्य हे मानवनिर्मित आहे हे पहिल्यांदा सांगितलं. यापूर्वी राज्याची निर्मिती ही ईश्वराने किंवा देवाने केलेली आहे असं मानलं जायचं. म्हणजेच राज्य हे मानवनिर्मित आहे हे सिद्ध झालं. याशिवाय व्यक्तीला समूह किंवा समाज जीवनप्रिय आहे हे सुद्धा हॉब्सच्या करारातून सिद्ध झालेलं आहे. कारण व्यक्तींनी एकत्र येऊन समूहाची किंवा स्थिर समाजाची निर्मिती केली, म्हणजेच राज्याची निर्मिती केलेली आहे. इतर सर्व संस्थांप्रमाणे म्हणजे कुटुंब संस्था, धर्मसंस्था, विवाह संस्था, अर्थसंस्था याप्रमाणेच मानवाने आपल्या गरजेपोटी राज्यसंस्थेची पण निर्मिती केलेली आहे. भयातून मुक्ती मिळवण्यासाठी राज्याची निर्मिती केलेली आहे. यातून अमर्याद असा सार्वभौम निर्माण झालेला आहे. तो या कराराचा पक्ष नाही, करारातील अटी त्याच्यावरती लागून आहेत. हॉब्स असेही म्हणतो की एकदा दिलेले स्वातंत्र्य आणि अधिकार व्यक्तीला परत मागता येत नाहीत. शिवाय हा करार रद्द करता येत नाही किंवा व्यक्ती आणि व्यक्ती समूह जे सार्वभौम आहेत ते जर समाजहिताची कार्य करत नसतील तर त्यांच्या विरुद्ध बंड किंवा क्रांती करण्याचा अधिकार नाही. याचाच अर्थ हॉब्सला अमर्याद किंवा निरंकुश राजेशाहीचं, अनियंत्रित राजेशाहीचं समर्थन करायचं होतं. हॉब्सच्या सामाजिक कराराचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे हॉब्सने राज्यक्रांतीचा अधिकार दिलेला नाही. सार्वभौमत्व हे अमर्याद आहे. याशिवाय राजावर कर्तव्य करण्याची बंधनं टाकलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जनतेच्या जीवाचं आणि संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे हे बंधन हॉब्सने टाकलेलं आहे. हॉब्सचा सामाजिक करार हा समाजातील सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन केलेला नाही, तर अल्पसंख्याक म्हणजे अगदी मोजक्या व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकारांनी स्वातंत्र्य सार्वभौम व्यक्ती आणि व्यक्तिगटाला सुपूर्त केलेले आहेत. याचाच अर्थ हा करार समाजातील अल्पसंख्याकांनी केलेला आहे. हॉब्सच्या या करारामध्ये राज्य आणि समाज यामध्ये फारसा फरक केलेला नाही. खरं तर राज्य आणि समाज या दोन्हीही संकल्पना वेगळ्या आहेत. राज्याच्या भौगोलिक सीमारेषा निश्चित असतात, तशा समाजाच्या नसतात. राज्याला दंड करण्याचा अधिकार आहे तर समाजाकडे सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा असतात. राज्याला कायदे करण्याचा अधिकार आहे परंतु समाजाकडे कायदे करण्याचा अधिकार नसला तरी सुद्धा सामाजिक परंपरांच्या आधारे समाज व्यक्तींवरती नियंत्रण ठेवत असतो. राज्याच्या किंवा राजाच्या आज्ञांचं पालन नाही केलं तर दंड होऊ शकतो, पण सामाजिक रूढी किंवा परंपरा नाही पाळल्या तर सामाजिक बहिष्कार किंवा तत्सम शिक्षा समाज देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हॉब्सने अमर्याद, अनियंत्रित, निरंकुश राजेशाहीचं समर्थन करण्यासाठी लेविथान या ग्रंथामध्ये सामाजिक करार सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने निसर्गावस्था, मानवी स्वभावाचं वर्णन, कराराची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये ही महत्त्वपूर्ण आहेत. परंतु हॉब्सच्या या सामाजिक करार सिद्धांताचे दोष किंवा त्रुटी म्हणून आपल्याला सांगता येईल की असा कोणताही करार झाल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. हे सर्व काल्पनिक आहे. हॉब्सने मानवी स्वभावाचं वर्णन केलेलं एकांगी आहे, नकारात्मक आहे. कारण प्रत्येक वेळी माणूस स्वार्थी, दुष्ट, लोभी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारा असतोच असं नाही. शिवाय निसर्ग अवस्था म्हणजे अराजक किंवा संघर्ष, हिंसेला प्रोत्साहित करणारी होती. हे सुद्धा नकारात्मक वर्णन आहे, एकेरी वर्णन आहे. प्रत्येक वेळी व्यक्ती आणि प्रत्येक वेळी समाज व्यवस्था याचे दोन पैलू असू शकतात, शांतता, अशांतता, सकारात्मकता आणि नकारात्मकता. परंतु हॉब्सने या दोन्ही पैलूंकडे दुर्लक्ष करून केवळ एकेरी आणि नकारात्मकच वर्णनावरती भर दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉब्सचा सामाजिक करार सिद्धांत आपण आज पाहिला. आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण जॉन लॉक यांच्याविषयी माहिती घेऊया.